शब्दात न सांगता येणारी जागा म्हणजे गणपती गडद। आय थिंक इथे बाप्पाचं मंदिर आहे म्हणूनच या जागेला गणपती गडद असं नाव दिलेलं आहे। याला बोलतात अशक्य सुंदर सह्याद्री। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भन्नाट अशा नवीन ब्लॉगमध्ये। आज ॲक्च्युली आपण चाललो होतो कालू वॉटरफॉलसाठी, पण रात्रीपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे त्यामुळे आम्ही कालू वॉटरफॉल कॅन्सल केलेला आहे आणि आमच्यासोबत जे गाईड आहेत त्यांनी आम्हाला एक स्पॉट रेकमेंड केलेला आहे ज्याचं नाव आहे गणपती गडद। तर इथेच आहे, मुरबाड तालुक्यामध्ये हा लोकेशन आहे गणपती गडद। तिथे आम्ही जातोय आता मलाही या लोकेशनची एवढी आयडिया नाही आहे, तिथे गेल्यावरच समजेल एक्झॅक्टली काय आहे। तर आता आम्ही पोहोचतोय सोनावले गावामध्ये, जो गणपती गडदचा बेस विलेज आहे। गणपती गडद या नावातच या ठिकाणाचे वैशिष्ट्य दडले आहे। गडद म्हणजे कातळातील गुहा। गणरायाच्या नावाने गणपती गडद हे ठिकाण दुर्गम जागी भटकंती करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध झाले आहे। या निसर्गरम्य ठिकाणी जायचे असेल तर तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील कल्याण, तिथून मुरबाड तालुका आणि तालुक्यातील सोनावले या सुंदर गावी जावे लागेल। कल्याण ते मुरबाड हे अंतर साधारण 27 किलोमीटर आहे। स्वतःचे वाहन असल्यास उत्तम आणि नसेल तरीही हरकत नाही। कल्याण ते मुरबाड अशी एसटी सेवा उत्तम आहे। तिथून खासगी वाहनांनी सोनावले गाव गाठता येते। मालशेज घाटा मार्गेही या ठिकाणी जाता येते। त्यासाठी सरळगाव, उमरोली, धसई आणि सोनावले असा प्रवास करावा लागतो। सोनावले गावात पोहोचल्यानंतर 2 किलोमीटर आम्ही पुढे चाललोय भेऱ्याची वाडी इथे। तिथून आपण आपला ट्रेक चालू करणार आहेत आणि भेऱ्याची वाडीच्या इथे जात असताना रस्त्यामध्ये आम्हाला एक स्पॉट मिळाला आहे। तुम्ही बघू शकता इकडे मागे, जेवढी नजर जाते तिथपर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त वॉटरफॉल्सच दिसणार। आपल्याला ज्या वॉटरफॉलला जायचंय ज्याचं नाव आहे गणपती गडद, तो तुम्हाला दाखवतो कुठे आहे एक्झॅक्टली। पण त्याच्या अगोदर माझ्या सोबत या ट्रिपमध्ये कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो। आपले गाईड आहेत ज्यांना आपण हायर केले आजच्या ट्रिपसाठी आणि जे आपल्याला गाईड करणार आहेत त्यांचं नाव आहे सागर मेंगाल ना, सागर मेंगाल। ते आज आपल्या सोबत आहेत। त्यांचे जे पण कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार। इकडे जर तुम्हाला गणपती गडद किंवा कालू वॉटरफॉल किंवा नाणेघाट या मुरबाड तालुक्यामधले जेवढे पण स्पॉट आहेत जे तुम्हाला जर एक्सप्लोर करायचे असतील तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून इकडे येऊ शकता। आपले नेहमीचे मेंबर मिस्टर भरत चांदे ते सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि ते जेव्हा व्हिडिओमध्ये असतात तर व्हिडिओ एक अलगच लेवलला नेऊन ठेवतात ते। तर या व्हिडिओची शान वाढवण्यासाठी ते सुद्धा आपल्यासोबत आहेत आज। दॅट्स ऑल प्रमोशन। आणि आपले खासम खास संदीप भांबले, ते दादरवरून डेडिकेशन बघा, डेडिकेशन। सकाळी 5 वाजता उठून 6ची आसनगाव ट्रेन पकडून ते आसनगावला आले। बेसिकली जर तुम्ही मुंबईवरनं येत असाल तर तुम्हाला कल्याण आणि मग मुरबाड हा रूट इझी पडेल, पण मी शहापूरला राहतो त्यामुळे त्या लोकांना आसनगावला यावं लागतं। तर मित्रांनो, तिथे जो वॉटरफॉल आहे ना गणपती गडद, तो आता मी तुम्हाला झूम मध्ये दाखवतो। या वॉटरफॉलला आता आपण जाणार आहेत, ठीक आहे। तिथे केव्स पण आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, भेऱ्याची वाडी इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे। तुम्ही बघू शकता मागे इथे छोटासा मैदान आहे जिथे तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि इकडनं आपल्याला जायचंय गणपती गडदसाठी, ठीक आहे। आता आम्ही आमचा ट्रेक चालू केलेला आहे। इथनं हार्डली 1-1.5 तासाचा ट्रेक आहे। गणपती गडदला जाण्यासाठी रस्ता सरळ आहे, पण आमच्यासोबत जो गाईड आहे सागर, त्याने आम्हाला सजेस्ट केलंय की आपण जरा शॉर्टकट घेत जाऊया, म्हणजे आपल्याला अजून जे हिडन वॉटरफॉल्स आहेत ते सुद्धा बघायला मिळतील। म्हणून आम्ही जरा रस्ता वेगळा घेतलेला आहे। आम्ही जो ॲक्च्युअल रस्ता आहे गणपती गडदचा तो न घेता एक वेगळा शॉर्टकट घेऊन जातोय बाकीचे वॉटरफॉल एक्सप्लोर करत। संदीप घाबरू नको, एकदम बिंदास चल। गणपती गडद हा जसा कालू वॉटरफॉल वेल नोईंग प्लेस आहे, तसं गणपती गडद हा एवढा फेमस लोकेशन नाही आहे, पण ज्या पद्धतीने आम्हाला सागर सांगतोय की खूप सुंदर असं लोकेशन आहे। तर बघूया कसं लोकेशन आहे आणि
ट्रिप वसूल होते की नाहीये. आणि आता मी तुम्हाला एक वॉटरफॉल दाखवतो. पहिलाच वॉटरफॉल जो आम्हाला दिसतोय समोर माझ्या वॉटरफॉल आहे. दाखवतो मी तुम्हाला तो वॉटरफॉल कसा आहे. जवळ जायचं. पहिला सिक्रेट वॉटरफॉल बघू शकता मागे. अतिशय सुंदर आणि एकदम शांत, जिथे कुणी नाहीये, फक्त आम्ही 4 लोक आहेत. अनएक्सप्लोर्ड वॉटरफॉल आहे. ठीक आहे, जर तुमच्यासोबत गाईड असेल तरच तुम्हाला हे सगळं एक्सपिरियन्स करता येणार. जर तुम्ही तुमच्याने याल, हे जे सिक्रेट स्पॉट्स आहेत ते तुम्हाला नाही एक्सप्लोर करता येणार. रस्ता जरा आगळा वेगळाच आहे. ठीक आहे, खूप स्लिपरी आहे रस्ता. चल संदीप. तो हा आहे सेकंड वॉटरफॉल. ही जी जागा आहे ही गणपतीगडची एक फेमस जागा आहे. तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे रोड्स. इथे खूप जास्त स्लिपरी रोड्स आहेत. आणि डिकॅथलॉनचे शूज जे आम्ही वेअर केले ते इथे फेल झालेले आहेत. फक्त नायकी सध्या सर्व्हाइव्ह करतोय पण डिकॅथलॉन इथे फेल झालेला आहे. तर एक दुसऱ्याचा सपोर्ट घेत, एक दुसऱ्याचा आता अशी हाताची साखळी करत तुम्ही जे ओढे आहेत, पाण्याचे ओढे आहेत ते क्रॉस करू शकता. तर मित्रांनो, ही जी जागा बघताय इथे ॲक्च्युली एक जुनं खूप मंदिर होतं. आता फक्त त्याचे अवशेष बाकी आहेत. तर मित्रांनो, गणपतीगडच जो आपला डेस्टिनेशन आहे, इथं बघू शकता समोरचं वॉटरफॉल आणि केव दिसत आहेत ते आहे गणपतीगडच. या जागेवर तिथे पोहोचण्यासाठी आता फक्त 15 मिनिटे लागणार आहेत. आणि आता इथं तुम्ही व्ह्यू बघू शकता, तिथे सुंदर असा दिसतोय. आणि या जागेवर आता आपण तिथे जाणार आहेत. तर मित्रांनो, गणपतीगडच ही जागा एवढी फेमस नाही आहे, पण ॲक्च्युली ही जागा एक्सप्लोर करण्यालायक आहे. एवढे सुंदर असे व्ह्यू पाहायला मिळतात आपल्याला इथे. तर मित्रांनो, आपण आलो बिराच्या वाडीवरनं. तर आपल्याला जायचं आता इकडनं राईटला. आणि हा जो रस्ता तुम्ही बघताय ना, जर तुम्ही सोनावले पाड्यावरनं आले तर तुम्हाला हा रस्ता लागेल. पण तुम्हाला जायचं आहे गणपतीगडसाठी या रूटने. ठीक आहे, चला आता आपण जातोय सरळ इकडनं. जर तुमचा ट्रेक सोनावले गावावरनं चालू केला तर सोनावले गावावरनं हा गणपतीगडचा ट्रेक थोडा लांब पडतो, जवळजवळ 2 तास लागतात. आणि भिराच्या वाडीवरनं हा ट्रेक फक्त 1 तास लागतोय. तर आम्ही आमचा ट्रेक भिराच्या वाडीवरनं चालू केला होता, जसं आम्हाला आमच्या गाईडनं सजेस्ट केलं. मुंबईपासून गणपतीगडचं अंतर सुमारे 110 किलोमीटर आहे आणि पोहोचण्यासाठी अंदाजे 2.5 ते 3 तास लागू शकतात. पुण्यापासून अंतर सुमारे 170 किलोमीटर आहे आणि पोहोचण्यासाठी अंदाजे 3 ते 4 तास लागू शकतात. हा जो वॉटरफॉल आहे हा गणपतीगडचा वॉटरफॉल आहे. आणि इथे समोर अजून एक वॉटरफॉल आहे आणि त्याच्याच खाली इथे अजून एक छोटासा पडतोय. अडचणीच्या दृष्टीने हा ट्रेक तुलनेने सोपा आहे. पायथ्याशी असलेल्या गावातून लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 1.5 ते 2 तास लागतात. अंतर अंदाजे 3 ते 3.5 किलोमीटर एवढं आहे. ट्रेक जरी सोपा असला तरी तुम्हाला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी चांगली सहनशक्ती आवश्यक आहे, कारण चढाईचा शेवटचा टप्पा थोडा थकवणारा आहे, कारण त्यात तीव्र चढाई आहे.
फायनली आम्ही गणपती गडद इथे पोहोचलेलो आहेत आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. अतिशय सुंदर असा धबधबा आणि केव आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. ॲक्च्युली आम्ही कालू वॉटरफॉलला न जाता इथे येऊन परफेक्ट डिसिजन घेतलेला आहे, कारण कालू वॉटरफॉलला आम्ही कधी जाऊ शकतो, पण ही जागा खरोखर सांगतो आम्हाला कधीच पाहायला नसती मिळाली. यालाच बोलतात अशक्य सुंदर सह्याद्री. शब्दात न सांगता येणारी जागा म्हणजे गणपती गडद, हे आज मला समजलं. इथली जी ब्युटी आहे ती ॲक्च्युली व्हिडिओमध्ये असं सांगणं इम्पॉसिबल आहे. आणि इथे खाली तुम्हाला अशा केव बघायला मिळतील, बघू शकता. सुंदर अशी गुहा आहे इथे. जर तुम्हाला कॅम्पिंग वगैरे करायची असेल तर इथे तुम्ही टेंट लावून कॅम्पिंग करू शकता आणि इथे कॅम्पिंग होतात. आणि मित्रांनो इथे काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की इथे मांसाहार आणू नये. सगळीकडे तुम्हाला छोट्या छोट्या गुहा अशा पाहायला मिळतील, छोट्या छोट्या केव्ज आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही कॅम्पिंग करू शकता आणि इथे स्टे सुद्धा करतात. इथे कॅम्पिंग होते आणि प्लस इथनं रॅपलिंग सुद्धा होते. आणि जर तुम्हाला रॅपलिंग करायची असेल तर सागरचा नंबर जो आपला गाईड आहे त्याचा नंबर ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथला रॅपलिंगचा एक्सपिरियन्स सुद्धा घेऊ शकता. इथे मागे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, आता आपण तिथे दर्शन घेणार आहोत. आय थिंक इथे बाप्पाचं मंदिर आहे म्हणूनच या जागेला गणपती गडद असं नाव दिलेलं आहे. तर चला आता जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. गणपती गडद या कातळ गुहेत गणपती बाप्पाच्या 2 प्राचीन मूर्ती आणि आता नव्याने ठेवलेल्या अनेक मूर्ती पाहायला मिळतात. बाप्पाचं दर्शन घेताना किंवा बाप्पाच्या मूर्त्या पाहताना सभोवतीच्या निसर्गातच जणू बाप्पाचे मनोहरी रूप दडल्याची जाणीव होते आणि या पर्यावरणात असणाऱ्या दैवताला जपण्याची जाणीवही दृढ होते. बाप्पाचं मंदिर आणि खूप सुंदर पद्धतीने ते मेंटेन ठेवलेलं आहे. मेन म्हणजे कचरा वगैरे बिलकुल नाही आहे. त्याच्या मागे कारण हे आहे की इथे लोक कमी येतात. बघू शकता किती सुंदर स्वच्छ एकदम ठिकाण आहे आणि इकडे बाप्पाच्या मूर्ती आहेत. आता पूर्ण फॉग आलेला आहे इथे, मागे बघू शकता. आता एक शेवटचा स्पॉट राहिलेला आहे, तिकडे कॉर्नरला आम्ही चाललोय. एक शेवटची केव आहे ती दाखवतो आणि मग आपण ही व्हिडिओ एंड करूया. अशा प्रकारे गणपती गडद आपला पूर्णपणे एक्सप्लोर करून झालेला आहे आणि आता आम्ही इकडनं निघतोय. खूप सुंदर असा एक्सपिरियन्स आज मिळाला आणि एक नवीन जागा एक्सप्लोर करायला मिळालेली आहे. ही जागा ॲक्च्युली जास्त लोकांना माहिती नाही आहे, म्हणून जेव्हा पण तुम्ही इथे याल तेव्हा गाईडला नक्की घेऊन या. इथे जर तुम्हाला कॅम्पिंग करायची असेल, रॅपलिंग करायची असेल किंवा नॉर्मल ट्रेकिंग जरी करायची असेल तरी गाईडला घेऊन या, कारण रस्ते असे आहेत की तुम्हाला इझिली समजणार नाही आहेत. सागरच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तर नक्की त्याला कॉन्टॅक्ट करा आणि ते व्हिजिट करा. खूप सुंदर अशी जागा आहे, तुम्ही नाराज होणार नाही इथे व्हिजिट केल्यानंतर. तर हेच सगळं होतं आजच्यासाठी. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया लवकरच.
नवीन व्हिडिओमध्ये.